दुपारी अपूर्णांक आहे आणि इथं पण तुम्हाला दिसते की अंश आणि छेद मध्ये आहे। मग त्यानंतर 11वा प्रकार समजून घ्या मित्रांनो। 11वा प्रकार याच्यामध्ये जो आपण लिहिलं जातोय ते आहे बघा आवर्ती दशांश अपूर्णांकातील संख्या। बघा आवर्ती दशांश अपूर्णांकातील संख्या म्हणजे काय मित्रांनो, बघा एकच संख्याची पुनरावृत्ती झालेली असते, म्हणजे एकच संख्या रिपीट येते किंवा त्या संख्येवरती एक बार असतो, नाहीतर काय असतो मित्रांनो एक टिंब दिलेला असतो। बघा कसं, बघा मी म्हणलो 0.33333 असं चाललंय सारखं, म्हणजे ही काय आहे 3 ची आवृत्ती झालेली मित्रांनो। मग या संख्येला आपण कसं लिहू शकतो, 0.3 वरती बार किंवा 0.3 वरती टिंब, म्हणजे याचा अर्थ काय ती संख्या रिपीट होते। दुसरा उदाहरण समजायचं असेल तर बघा मित्रांनो, इथं दुसरा उदाहरण आपण समजू शकतो याचं। बघा जसे की म्हणलो मी 0.454545 याला आपण कसं लिहू शकतो मित्रांनो, हे चाललंय बरं का असं अनंतपर्यंत आहे, म्हणजे हे थांबत नाही, रिपीट 45 होते। मग यालाच मी कसं लिहू शकतो, 0.45 वरती काय मित्रांनो बार। मग ह्या संख्येलाच काय म्हणतात, आवर्ती दशांश अपूर्णांकातील संख्या। हे सर्व संख्या प्रकार परिमेय संख्येमध्ये मोडतात मित्रांनो। अजून पण भरपूर प्रकार आहेत, अजून काही प्रकार बघून घेऊ आणि पुढचा आपण प्रकार बघणार आहे मित्रांनो। एवढं लिहून घ्या, इथून पुढे आपण पुढे बघू।